महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होणार का? ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा भाजप राबवते आहे का? असे प्रश्न जे आहेत ते सध्याला उपस्थित होत आहेत. एकूणच अजितदादांच्या पाठीमागे 53 आमदारांपैकी 40 आमदार असल्याचा पत्र जे आहे ते देण्यात आलं आहे. असा एकूण एक बातमी जी आहे ती आपल्याला न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये बघायला मिळालेली होती. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुधीर सूर्यवंशी सर. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया, ज्यांनी ही बातमी जी आहे ती पुढे आणली. एबीपी माझामध्ये स्वागत सर. एकूण जर का बघायचं तर अजितदादांचा बदलता सूर जो आहे तो तुम्ही वारंवार यामध्ये उल्लेख करता आहात. काय सध्याला घडामोडी ज्या घडता आहेत त्या सांग. बघा, समोर अशा अनेक घटना आपल्याला घडताना दिसत नाही, पण खरं राजकारण हे नेहमी पडद्यामागेच घडत असतं. म्हणजे ते 2019चे असो किंवा शिंदे बंड असो किंवा आता अजित पवारांचं चाललेल्या या घटना असो, समोर जे घडतं हा फक्त ड्रामा असतो, पण पडद्यामागे घडतं हे खरं राजकारण असतं. आणि पत्रकार म्हणून आपली एक जबाबदारी असते किंवा आपला एक नॅक जो म्हणतो आपण रिपोर्टरचा, तो सेन्स असतो की पडद्यामागे काय घडतं याच्यावर जास्त आपलं लक्ष असतं. कारण की त्याच्यातूनच खऱ्या बातम्या किंवा त्याच्यातूनच अनेक पुढचे भविष्याचे काय उकल असतील किंवा काही थोडताळेसही लागत असतात. आणि आजच्या घडीला जे अजित पवार यांच्याबद्दल आपण जर बघायचं ठरलं तर काही 15-20 दिवसाचे त्यांचे जे स्टेटमेंट बघितले की शरद पवार आपलं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरती त्यांनी आक्षेप घ्यायचे काही कारण नाही, जे एकीकडे विरोधक आक्षेप घेत आहेत. सावरकरांचा मुद्दा असेल किंवा अनेक मुद्दे असतील, त्याच्यावरती विरोधकांची एक बाजू आणि राष्ट्रवादी प्रामुख्याने दुसरी बाजू आणि प्रामुख्याने शरद पवार आणि अजित पवार. शरद पवारांनी सुद्धा JPCवर त्यांचं वेगळं मत मांडलं आहे, अदानीवर वेगळं मत मांडलेलं आहे, मोदींच्या डिग्रीवरती वेगळं मत मांडले. त्याच्यामुळे आपण पत्रकार म्हणून कनेक्टिंग द डॉट्स जे म्हणतो ते कनेक्ट करत असतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या प्रत्येक पक्षामध्ये काय चालू आहे आपले एक संबंध असतात. अनेक वर्ष आपण इन्कल्केट केलेले की अनेक व्यक्तीशी आपण इन्फॉर्मेशन घेत असतो किंवा त्याच्या आपल्या संबंधातून अनेक गोष्टी शेअर करत असतात. आणि या शेअरच्या माध्यमातून बाकीच्या जे पक्ष असतील किंवा बाकीचे जे सिनियर लीडर्स यांच्याशी आपण क्रॉस चेक करतो आणि त्याच्यातून आपण एक बातमी तयार करत असतो या साऱ्या रूपाने. हे करत असताना मला पर्सनल ॲज अ पॉलिटिकल अनेक वर्षाचा जो अनुभव आहे किंवा बातम्या करत असताना असं जाणवलं की राष्ट्रवादीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चलबिचल चालू आहे आणि ती प्रामुख्याने अजित पवार यांच्या रूपाने चालू आहे. आणि राष्ट्रवादी असा पक्ष आहे की सत्तेशिवाय राहू शकत नाही. आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची अनेक वेळेला हुलकावणी झाली की आणि त्यांनी सुद्धा मला वाटतं आपल्या चॅनललाच एकदा बोलून दाखवलं होतं की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आमचा पक्ष काही वेगळा आज राहिला असता. तर त्याने स्वतः बोलून दाखवलं आहे. आणि त्याच्याच प्रकारचा प्रयत्न मला असं वाटतं की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येण्याचे अनेक वेळा प्रयत्न झालेले आहेत. तुम्हाला एक आठवण करून सांगतो, 2014मध्ये शरद पवार यांनी खुद्द भारतीय जनता पार्टीला न मागता पाठिंबा दिला होता आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आलं होतं आणि शिवसेनेला दूर करण्यात आलं 2014मध्ये. त्यानंतर RSSने इंटरव्हेंट केलं आणि शिवसेना सत्तेमध्ये बसली आणि ते सरकार चाललं. त्याच्यानंतर ते कुळगुळी सुरू होती. 2016मध्ये हा प्रयत्न सुरू झाला होता. त्यावेळेला सुप्रिया सुळे यांना पण आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाची किंवा केंद्रीय मंत्रिपदाची ऑफरसुद्धा देण्यात आली होती. पण त्यावेळेला अमित शहा यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादी पहिले सत्तेत यावं, त्याच्यानंतर शिवसेना आपसूक बाहेर निघेल असं त्यांचं म्हणणं होतं. पण शरद पवारांना ते मान्य नव्हतं. त्यांना असं वाटत पहिले शिवसेना तुम्ही बाहेर काढा, नंतर आम्ही जाऊ किंवा आम्ही तुमच्याबरोबर येऊ. पण तसं झालं नाही. आणि ती दुसरी घटना. तिसरी घटना 2019मध्ये जेव्हा महाविकास आघाडी बनली त्या अगोदर कुठल्याही पक्षाला बहुमत नव्हतं आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येत नाही हे बघून शरद पवारांनी एक वेगळा प्रयत्न करण्याचं सुरू केलं, 3 पक्षांचं सरकार. आणि दुसरीकडे त्यांना असं वाटत असं की आपले काँग्रेसचे जे अध्यक्ष, आपले काँग्रेसचे जे शीर्ष नेतृत्व आहे सोनिया गांधी, शिवसेनेबरोबर येण्याला होकार देणार नाही. कारण की 2 पक्ष 2 वेगळ्या आयडिओलॉजी आहेत आणि असं एकत्र येऊ शकत नाही एक्स्ट्रीम आयडिओलॉजीची, असं त्यांच्या मनात एक शंका होती. प्रयत्न चालू होते. पण तर सत्तेत यायचं आहे त्याच्यासाठी दुसरा मार्ग काय? कारण की शरद पवार असे व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात ते प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C, प्लॅन D असे व्हरायटी या प्लॅन्सवर ते काम करत असतात आणि व्हरायटी ऑफ लेवलला काम करत असतात. म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून तेव्हासुद्धा बोलणी सुरू केली होती. आणि ती बोलणी एक निर्णायक टप्प्यावर आली होती. आणि त्या बोलणी झाल्यानंतर 80 तासाचं सरकार झालं आणि नंतर त्यांनी ॲडमिट केलं. तर मला आठवत असेल आपल्या चेकमेट पुस्तकात त्याचं मी सविस्तर वर्णनसुद्धा या सर्व घटनांचं केलेलं आहे. सुरुवातीला नकार देतात, पण नंतर त्या घटना जेव्हा घडतात, जेव्हा मी 2019 म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी सोडून
भारतीय जनता पार्टीमध्ये जातील 2019 तेव्हा मी कट्टा न्यूज स्वतंत्र एक पोर्टल चालवत होतो. त्या बातमीसुद्धा डिनाय करण्यात आलं होतं. पण एखादी बातमीचं व्हॅलिडिफिकेशन जेव्हा कन्फर्मेशन हे 4 दिवसानंतर पहाटेच्या शपथविधीने मिळाल्या. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बातमी करतो त्याला डिनायल असतं किंवा लोक विश्वास ठेवत नाही. पण जसा जसा काळ जातो त्या काळाच्या रूपाने यांनी गोष्टी बाहेर येतात. जसं राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी आम्ही पाठवलं होतंच किंवा देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटमेंट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या घटना त्या दिशेने घडतायत. आता कॉन्क्रीट काय आपल्याला बाहेर असं सरफेसवरती काही दिसत नाही आहे. जे काही जे चालू आहे ते इनसाईड गोष्टी चालू आहेत आणि ते काही काळानंतर मला असं वाटतं त्या गोष्टी बाहेर येतील आणि त्याच्यानंतर बऱ्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात उलगडा होऊ शकतो. आणि याच्यात महत्त्वाची गोष्ट असेल, शरद पवारांचा रोल हा खूप महत्त्वाचा असेल. म्हणजे शरद पवार ह्या सर्व गोष्टींना एक टॅसिड अंडरस्टँडिंग म्हणून मान्यता देतात, पॉझिटिव्ह कन्सेंट देतात, ग्रीन सिग्नल देतात की 2019मध्ये ज्या पद्धतीने रिव्हर्स केलं होतं ते रिव्हर्स करतात. पण यावेळेला 2019 आणि 2023 ही परिस्थिती खूप वेगळी आहे. 2019मध्ये अजित पवार खूप घाईमध्ये होते आणि संख्याबळ नसताना त्यांनी तो निर्णय घेतला होता. मला असं वाटतं की ह्या वेळेला ते प्रॉपर मोबिलायझेशन करतायत आमदारांमध्ये, म्हणून त्यांना 40 लोकांचं कन्सेंट किंवा सिग्नेचर त्यांनी प्राप्त केले. शरद पवार जे जवळचे त्यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला आहे. ह्या वेळेला परिस्थिती थोडी वेगळी आहे. आमदारांचा रेटा हा खूप मोठ्या प्रमाणात सत्तेमध्ये राहण्याचा आहे यावेळेला 2019पेक्षा. त्याच्यामुळे घटना कुठल्या दिशेने घडतात हे आपण पुढे बघू. यामध्ये दुसरीकडे बघायचं तर आत्ता जसं तुम्ही सांगितलं, अजित पवार आहे ते पुन्हा एकदा हे सगळं डिनायल करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अद्यापपर्यंत असं काही हे झालेलं नाही आहे. मात्र दुसरीकडे जेव्हा ते स्टेटमेंट देतात तेव्हा हे सरकार स्थिर आहे आणि ते कॅल्क्युलेशनमध्ये सांगताना बोलत आहेत. मग अशा वेळेला पुन्हा एकदा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतील तेव्हा कसं रिटॅलिट या सगळ्या गोष्टीला करतात? बघा, राजकीय लोकांना रिटॅलिट ते ॲक्सेप्ट करतात आणि पुढे जातात. म्हणजे ते खूप सामान्य किंवा मिडल क्लास असेल किंवा बाकी सामान्य लोक असतात त्यांची अडचण खूप होते. राजकीय लोकांना सवय झाली असेल, म्हणजे कुठल्या पक्षात कोण कधी राहिलं की त्यांनासुद्धा आठवत नसे, अशा प्रकारची त्यांचे तशी विचारसरणी किंवा त्यांचं मेंटॅलिटी तशी प्रिपेअर त्यांनी केलेली दिसते. जर तुम्ही जसं अजित पवार यांचा जो उल्लेख केला, जो प्रश्न विचारला, मला असं वाटतं की अजित पवार ऑलरेडी म्हणजे मोदींचं ते नेहमी कौतुकच करतात की आणि देवेंद्र फडणवीस त्यांचे जवळचे मित्र आहेत. ते विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये अनेक वेळेला मला असं वाटतं की अजितदादा विरोधी पक्षाचा रोल जास्त प्ले करण्याऐवजी ते सरकार म्हणजे हे हाऊस कसं चालेल, विधानमंडळ कसं चालेल याच्यावर त्यांचा जास्त जोर असायचा, फोकस असायचा आणि त्यांची चिंता जास्ती असायची सरकार चालवण्यामध्ये किंवा अनेक प्रकारांमध्ये देवेंद्र फडणवीस त्यांना कशी मदत करण्यात आली होती. याचे तुम्ही जे म्हणताय आपत धर्म आणि शाश्वत धर्म याच्यामध्ये कुठेतरी कोंडी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचा होतोय असं वाटतं. कारण की देवेंद्र फडणवीस नंतर देखील आपल्याला बोलताना बोलले होते की आम्ही कोणत्याही मार्गाने असो आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. हां, ते तुमच्याच चॅनल त्याचा पुन्हा उल्लेख करतो, राष्ट्रवादी कदापि जाणार नाही, कदापि जाणार नाही, कदापि जाणार नाही. कसं असतं, राजकारणामध्ये कोण कायमचं शत्रू किंवा कायमचे मित्र नसतात. आजचे मित्र उद्याचे शत्रू असतात आणि उद्याचे शत्रू परवाचे मित्र होऊन जातात. म्हणजे त्यात काही फिक्स नसतं. राजकारणामध्ये फक्त एकच गोष्ट फिक्स असते, इंटरेस्ट. ज्या ठिकाणी इंटरेस्ट जॉईन झाले किंवा इंटरेस्ट एकत्र आले त्या ठिकाणी सर्व गोष्टीमध्ये तर वैचारिक काही गोष्टी या नसतात. आणि राष्ट्रवादी असा पक्ष आहे, तो सत्तेचा जवळ तरी पाहिजे किंवा सत्तेमध्ये तरी पाहिजे, तरच तो पक्ष सर्वाईव्ह होतो किंवा ते आमदार सर्वाईव्ह होऊ शकतात किंवा त्यांचं भविष्य हे राहू शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं परिस्थिती, भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं, शिवसेना फोडली, ठाकरे मायनं शिवसेना केली, सरकार आलं. पण भविष्यात सरकार येईल का हे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनामध्ये आहे. कारण की जे काही कंटिन्यू जे सर्वे चालू आहेत किंवा कंटिन्यू जे रिसर्च चालू आहे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी खूप आहे लोकांच्या मनामध्ये. 50 कोके सब कुछ ओके किंवा एक इमेज जे परसेप्शन जे नॅरेटिव्ह आहे या सरकारबद्दल खूप निगेटिव्ह आहे. आणि अशा निगेटिव्ह वातावरणामध्ये 48 खासदार निवडणारं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र ते भारतीय जनता पार्टीला लूज करणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे ते मला ते अफोर्ड करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना कुठला तरी एक नवीन साथीदाराची गरज आहे. एकनाथ शिंदेने सरकार आणलं, पण एकनाथ शिंदे पुढे सरकार आणू शकतील का ही ताकद तरी सध्या आता दिसत नाही. कारण की अंधेरी पूर्वचं इलेक्शनचं जर तुम्ही बघितलं, तो रिझल्ट जो बघितला त्याच्यात कुठल्याही प्रकारचा शिंदेचा उपयोग झाला नाही. जर तुम्ही पुण्यातलं इलेक्शन बघितलं तिथंसुद्धा उपयोग झाला नाही. त्याच्यामुळे मराठी माणसाबरोबर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेवर येईल असं जर ते कयास होता भारतीय, तो कुठंतरी फेल झालेला दिसतो. आणि भारतीय जनता पार्टी शिंदे याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या पोस्टिंगचे अपॉइंटमेंट असतील याच्यामध्ये मतभेद झाले आहेत. आणि मध्यंतरीसुद्धा एक डेलिगेशन अमित शहांना भेटलं होतं आणि हे सरकार काही व्यवस्थित चालत नाही किंवा हे क्लिक होत नाही अशा पद्धतीसुद्धा डेलिगेशनने मेसेज दिला आहे. त्याच्यामुळे काहीतरी नवीन चर्निंग काही करावं
असं सध्याचं वातावरण भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. दुसरीकडे बघायचं तर यामध्ये जसं तुम्ही आता बोललात की ठाकरेंविना शिवसेना, तसं इकडे पवारांविना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकत नाही, म्हणून कुठेतरी अजित पवार हे पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी करू शकतील. बघा, राजकारणामध्ये काही होऊ शकतं आणि राजकारणामध्ये सध्याच्या घडीला बघितलं तर भारतीय जनता पार्टी सर्वात पॉवरफुल, जगातला नंबर 1चा मोठा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं ते सर्वात रुथलेस अशी पार्टी आहे. त्यांच्यामध्ये अशा भावना, वरिष्ठ कनिष्ठ असं कुठल्याही प्रकारचं गोष्टीला तिथं वाव नाही, रूम नाही. तिथं सत्ता किंवा जो रिझल्ट देऊ शकतो, रिझल्ट ओरिएंटेड लोकांना तिथं किंमत आहे. जो लोक रिझल्ट देऊ शकत नाही त्या लोकांना मागे टाकलं जातं किंवा त्या लोकांना स्थान दिलं जात नाही, अशी पार्टी आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे जर रिझल्ट देत नसतील किंवा देवेंद्र फडणवीस रिझल्ट देत नसतील जर संधी देऊन, तर दुसरे ते लिडरशिप हे ट्राय करत असतात. तर ही प्रोसेस आहे, इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. त्याच्यामुळे कलेक्टिव्ह लिडरशिप किंवा एक स्ट्रॉंग, जसं अजित पवारच्या रूपाने जर बरोबर आले, एक स्ट्रॉंग मराठा लिडरशिप त्यांना मिळेल. 35% वोट बँक मराठ्यांची महाराष्ट्रामध्ये, अजित पवारांना मानणारा मोठा गट महाराष्ट्रामध्ये. आजच जर तुम्ही बघितलं की लोक जे चर्चा चालू आहे, सर्वात चर्चा अजित पवारांच्या, सर्वात जास्ती ऑनलाईन डिजिटलला व्ह्यू अजित पवारच्या चर्चेला. म्हणजे अजित पवार किंवा ह्या सर्व गोष्टींना ॲक्सेप्टन्स किंवा पर्सिव्हन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे. शिंदे जरी मराठा असले पण ही वॉज नॉट पर्सिव्ह ॲज अ मराठा, बिकॉज त्यांनी कधी असं स्वतःला मराठा म्हणून शिवसेनेमध्ये काम केलं नाही किंवा असे प्रोजेक्शन किंवा लोकांनी तसं त्यांच्याकडे बघितलं नाही. पण अजित पवारकडे याचं मराठा स्ट्रॉंग मॅन म्हणून हे नेहमी लोक बघतात किंवा त्यांचा एक स्वतःचा वेगळा फॅन फॉलोइंग वर्ग आहे. थँक्यू. पण सध्याला बघायचं तर जसं सरांचं पुस्तक आहे चेकमेट, त्यात आता या सगळ्या सत्तांतराच्या घडामोडींमध्ये चेकमेट कोण होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन उत्तम खुटियारचा अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.